हॅलो स्टुडंट्स, आज आपण कन्सेप्ट्स ऑफ टँजंट अँड नॉर्मल्स पाहणार आहोत. तर इथे एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे. आपण एक कर्व घेऊया, कोणताही कर्व घ्या. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. मी तिला एफ ऑफ एक्सनं डिनोट केलं. ह्या कर्वच्या कोणत्याही एका पॉईंटमधून जाणारी जर आपण लाईन काढली तर ती त्या कर्वची काय होऊ शकते, टँजंट होऊ शकते. आता ही काय झाली, लाईन टँजंट झाली. आणि हा जो पॉईंट असतो, ज्या पॉईंटमधनं ती लाईन जाते त्या पॉईंटला म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे आपल्याला पीनं डिनोट केलं x1 y1, तर याला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. काय म्हणतात? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. त्या पॉईंटला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि ही जी लाईन दिसते त्या लाईनला म्हणतात टँजंट म्हणतात. आता कर्वमधून एकाच पॉईंटमधून अशी लाईन्स काढता येते बरं का. एकच पॉईंटला काय करून जाते, ती लाईन टच होऊन जाते, त्याला आपण टँजंट म्हणतो. आता नॉर्मल कशाला म्हणायचं बघा, ह्याच पॉईंटमधून जाणारी आणि टँजंटला परपेंडिक्युलर असणारी लाईन जर आपण काढली तर त्या लाईनला नॉर्मल असे म्हणतात. आता याच पॉईंटमधून जायला पाहिजे आणि टँजंटला काय पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. इथं परपेंडिक्युलर काढली, याला आपण नॉर्मल म्हणतो, नॉर्मल ऑफ दॅट कर्व. लक्षात येते का बघा, याला आपण काय म्हटलं, नॉर्मल म्हटलं. म्हणजेच काय बघा, आता कोणताही एक कर्व घेतला आपण, हा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स घेतला, तर त्या कर्वच्या कोणत्याही पॉईंटला जी लाईन टच करून जाते, त्या पॉईंटला टच करून जाते त्या पॉईंटला म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. काय म्हणायचं त्या पॉईंटला, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि त्या लाईनला काय म्हणायचं, टँजंट. काय म्हणायचं, टँजंट. आणि त्या पॉईंटवरून जी लाईन परपेंडिक्युलर असते, आपण ड्रॉ केली, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, तर तिला म्हणायचं नॉर्मल. तिला काय म्हणायचं, नॉर्मल. सोपं आहे बघा. आपण याला टँजंट म्हणतोय, इथं याला नॉर्मल म्हणतोय, आणि याला म्हणतोय पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. लक्षात येते का बघा. आता आपण इक्वेशन्स ऑफ टँजंट बघणार आहोत. त्यासाठी आपण बघा, स्ट्रेट लाईन आपण हा 11th स्टँडर्डमध्ये आपण स्ट्रेट लाईन हा चॅप्टर पाहिला आहे बघा. स्ट्रेट लाईन हा चॅप्टर आपण 11thमध्ये पाहिला आहे. तर इक्वेशन ऑफ लाईन्स कशा असतात बघा, इक्वेशन्स ऑफ लाईन कसे असतात, इक्वेशन्स ऑफ लाईन्स कसे असतात. तर पहिलं आपण बघितलं होतं बघा, आठवते का, पॉईंट स्लोप फॉर्म किंवा स्लोप पॉईंट फॉर्म असंही म्हटलं तरी चालेल. यामध्ये काय असतं बघा, स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये तुम्हाला एक पॉईंट दिलेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल पी ऑफ x1 y1 हा पॉईंट दिलेला असतो. आणखी स्लोप पण दिलेला असतो, स्लोप इज इक्वल टू m दिलेलं असतं. आणि इक्वेशन कसं लिहितो आपण, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. हे लाईनचं इक्वेशन झालं. कोणत्या, तर आपल्याला एक पॉईंट दिला असेल आणि स्लोप दिला असेल. करेक्ट. हे झालं स्लोप पॉईंट फॉर्म किंवा पॉईंट स्लोप फॉर्म. अजून एक आपल्याला माहिती आहे बघा, समजा ती लाईन ओरिजिनमधून जात असेल, ती लाईन काय होते, ओरिजिनमधून जाते, तर तो पॉईंट काय होणार आहे बघा, पॉईंट पी कसा होईल, 0 0 होईल. त्यामुळं काय होईल, x1 y1 काय होणार आहेत, x1 y1 काय होतील, 0 0 होतील. आणि या इक्वेशनमध्ये चेंजेस काय होतील बघा, y मायनस 0 इज इक्वल टू m इंटू x मायनस 0. म्हणजेच काय, y इज इक्वल टू mx. म्हणजे जी लाईन ओरिजिनमधून जाते तिचं इक्वेशन काय असतं, y इज इक्वल टू mx. आता बघा, आपण अजून एक कन्सेप्ट पाहिली होती बघा, जर दोन लाईनची स्लोप्स इक्वल असतील बघा, दोन लाईनचे स्लोप्स काय असतील, इक्वल असतील. म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप m1 आहे, दुसऱ्या लाईनचा स्लोप m2 आहे, आणि ते दोन्ही इक्वल्स आहेत, तर त्या लाईन्स काय असतात, लाईन्स काय असतात बघा, पॅरलल असतात. त्या लाईन्स काय असतात, पॅरलल. फॉर एक्झाम्पल आपण असं बघितलं, एक लाईन आहे, ही सेकंड लाईन आहे, आणि इथं थिटा काय आहे त्यांचा सेम आहे. म्हणजेच आपण एम कसा घेतो, टॅन थिटा काढतो. एम म्हणजे स्लोप कसा काढतो, टॅन थिटा काढतो. आणि जर ह्या दोन लाईनचा जर स्लोप इक्वल असेल, इन्क्लिनेशन जर सेम असेल, तर त्या लाईन्स काय असतात,
पॅरलल असतात. या लाईनचा स्लोप M1 आणि सेकंड लाईनचा स्लोप M2 असेल तर त्या लाईन्स काय असतात, पॅरलल असतात. ही कन्सेप्ट पण आपण पाहिली. आता अजून एक कन्सेप्ट आपण पाहिले बघा, दोन लाईन्स जर, बघा फोर्थ कन्सेप्ट आहे बघा, जर दोन लाईनचे स्लोप्स M1 आणि M2 असतील, आणखी काय असेल बघा, त्यामध्ये रिलेशन काय असेल, M1 इंटू M2 असेल, M1 इंटू M2 इज इक्वल टू -1 असेल, तर त्या दोन लाईन्स काय असतात, लाईन्स असतात काय, लाईन्स आर परपेंडिक्युलर. त्या लाईन्स काय असतात, परपेंडिक्युलर असतात. म्हणजे बघा, या लाईनचा स्लोप M1 आहे पहिल्या लाईनचा आणि सेकंड लाईनचा स्लोप M2 असेल, तर या दोन्हीमध्ये काय रिलेशन असेल, तर M1 इंटू M2 इज इक्वल टू -1. दोन लाईन जर एकमेकीला परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपमध्ये रिलेशन असतं M1 इंटू M2 इज इक्वल टू -1. आता हे लक्षात ठेवायचं आहे, M1 इंटू M2 इज इक्वल टू -1. आणि आपल्याला स्लोप पॉईंट पण माहीत आहे, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. आता आपण इक्वेशन ऑफ टँजंट पाहणार आहोत. आता जे आपल्याला ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये यूज करायचं आहे. इक्वेशन ऑफ टँजंट, आता इथं कर्व आहे बघा, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट दिला आहे x1 y1 आहे, एक्स ॲक्सिस आहे आणि ही लाईन काय आहे, ती टँजंट आहे, बरोबर. आता ह्या टँजंटचं आपल्याला काय शोधायचं आहे, इक्वेशन शोधायचं आहे. टँजंटचं काय शोधायचं आहे आपल्याला, इक्वेशन शोधायचं आहे. तर शोधणार कसं, आत्ताच आपण पॉईंट, इथं पॉईंट दिला आहे, बरोबर आहे. आपल्याकडे इक्वेशनचा फॉर्म्युला कसा आहे, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू एक्स मायनस x1. आता इथं x1 आणि y1 काय असतात, तर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो, जो पीनं आपण डिनोट केला आहे, करेक्ट. आता इथं m आपल्याकडे नाही आहे, m शोधणार कसं, इथं तर टॅन थिटा नाहीच आहे, लाईनचं इन्क्लिनेशनच नाही दिलेलं, तर शोधणार कसं, तर ह्या लाईनचं या कर्वचं जर डेरिव्हेटिव्ह असेल dy बाय dx, तेच काय असणार आहे, आपला स्लोप असणार आहे, विच इज इक्वल टू m असणार आहे. बघा, म्हणजे कर्वचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. जर आपण हे डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला मिळेल एफ डॅश एक्स, आणि एफ डॅश एक्स कोणत्या पॉईंटला, x1 y1 ह्या पॉईंटला, x1 y1 हा असेल आपला m असेल. म्हणजेच काय असेल, एफ डॅश एक्स म्हणजेच काय येतो आपण, dy बाय dx ॲट पॉईंट x1 y1 इज इक्वल टू m असेल आपला. म्हणजे स्लोप काय असेल, तर dy बाय dx ॲट x1 y1. दिलेले कर्वचं इक्वेशन आपण डिफरन्शिएट करायचं ॲट पॉईंट x1 y1ला, तो असणार आपला m असेल. हा m मिळाला आपल्याला, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट माहीत आहे. आता या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करायची, म्हणजेच काय आपल्याला मिळेल बघा, इक्वेशन ऑफ टँजंट गिव्स y मायनस y1 इज इक्वल टू dy बाय dx ॲट पॉईंट आपला x1 y1 इंटू x मायनस x1. दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट. हे तुम्ही असंही लिहिलं तरी चालेल, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू एक्स मायनस x1 असंही लिहिलं तरी चालेल. फक्त इथं m काय असेल तुमचा, dy बाय dx ॲट पॉईंट x1 y1. हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट. आता सेम मेथडला आपण इक्वेशन ऑफ नॉर्मल शोधणार आहे. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल शोधणार आहे बघा, इथं नॉर्मल आहे, इथं टँजंट आहे बघा, इथं परपेंडिक्युलर होतात, दोन लाईन्स एकमेकीला परपेंडिक्युलर आहेत, टँजंटचा स्लोप m1 आहे आणि ह्याचा नॉर्मलचा स्लोप m2 आहे. तर आपल्याला काय शोधायचं आहे बघा, इक्वेशन ऑफ नॉर्मल शोधायचं आहे. तर आपण रिलेशन बघितलं होतं बघा, m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. आता ह्या नॉर्मलचं इक्वेशन शोधायचं आहे, म्हणजे आपल्याला
काय माहीत पाहिजे, M2 माहीत पाहिजे, बरोबर. त्या नॉर्मलचा स्लोप काय आहे, M2. तर आपल्याला M2 माहीत पाहिजे. पण आपल्याला एक रिलेशन माहीत आहे, M1 × M2 इज इक्वल टू -1. M1 कुठून आला आहे, तर टँजंटचा स्लोप. M2 कुठं आहे, तर नॉर्मलचा स्लोप. करेक्ट. आणि ह्या दोन्हीमध्ये रिलेशन काय असतं, -1, कारण ह्या दोन लाईन्स काय आहेत, एकमेकीला परपेंडिक्युलर आहेत. म्हणून त्यामध्ये रिलेशन काय असेल, M1 × M2 इज इक्वल टू -1 असेल. तर आपल्याला शोधायचं आहे M2. म्हणून काय येईल, M2 इज इक्वल टू -1/M1. पण इथं M1 आपल्याला माहीत आहे, M1 म्हणजे काय आहे, तर टँजंटचा स्लोप. आणि टँजंटचा स्लोप म्हणजेच काय घेतो आपण, dy/dx ॲट पॉईंट x1 y1. म्हणजे आपल्याला M2 मिळाला बघा, -1/dy/dx ॲट x1 y1. म्हणजेच इक्वेशन ऑफ नॉर्मल काय भेटेल बघा, y - y1 इज इक्वल टू, आता इथं M लिहायचा आहे. M म्हणजे आपला इथला नॉर्मलचा स्लोप. नॉर्मलचा स्लोप काय आहे, -1/dy/dx ॲट पॉईंट x1 y1 इंटू काय येणार आहे, x - x1. हेच आपण कसं लिहू शकतोय अजून, y - y1 इज इक्वल टू -1/m. M म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल. हा M2 आहे ना, तो M असणार आहे, स्लोप ऑफ नॉर्मल इंटू x - x1. स्लोप ऑफ इथं टँजंट असेल, स्लोप ऑफ टँजंट असेल. लक्षात येते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, नोट आहे बघा इथं. जर समजा dy/dx जर 0 आलं, dy/dx स्लोपच 0 आला, तर इक्वेशन ऑफ टँजंटमध्ये काय फरक पडतो बघा. इक्वेशन ऑफ टँजंट काय होणार आहे, स्लोपच 0 आहे, तर काय होईल बघा, y - y1 काय होईल, 0 होईल, बरोबर. आणखी इक्वेशन ऑफ नॉर्मलमध्ये काय बदल होईल, इक्वेशन ऑफ नॉर्मलमध्ये काय बदल होईल, x - x1 काय होईल, 0 होईल. बघा, dy/dx 0 असेल तर इक्वेशन ऑफ टँजंट काय होईल, y - y1 इज इक्वल टू 0 होईल. आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल काय होईल, x - x1 इज इक्वल टू 0 होईल. आणि समजा dy/dx बघा, dy/dx इज इक्वल टू ±∞ आला, तर इक्वेशन ऑफ टँजंट काय असेल, इक्वेशन ऑफ टँजंट काय असेल, x - x1 इज इक्वल टू 0 असेल. आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल काय असेल, y - y1 इज इक्वल टू 0 असेल. लक्षात येते. आपण याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इक्वेशन ऑफ टँजंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मलची एक्झाम्पल्स पाहणार आहोत. थँक्यू.